सिक्स अँड सुपर फोर्स चे जे आपले स्पॉन्सर्ड आहेत सन्माननीय नंदनभाऊ महाजन, सुशिलाई आर्ट्स चे संचालक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला सुपर 6 आणि सुपर 4 करता स्पॉन्सरशिप मिळाली आहे, त्यांचा मनपूर्वक धन्यवाद. विकेट चे आपले प्रायोजक आहेत सन्माननीय राजकिरण भाऊ नरेंद्र चौधरी, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर, ज्यांच्या माध्यमातून विकेट करता आपल्याला स्पॉन्सरशिप मिळाली आहे, त्यांचाही मनपूर्वक धन्यवाद. पहिला बॉल अगदी योग्य टप्प्यावर, तिथे पायाला जाऊन लागलाय, मात्र इथे प्लमची अपील ती ग्राह्य नाहीये. एक चांगला चेंडू तो पाहायला मिळतोय. पहिला बॉल डॉटच्या स्वरूपाने, निर्धावच्या स्वरूपाने येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील पहिला चेंडू योग्य टप्प्यावर पडत असताना विकेट कीपर कडे गेला एक डॉट बॉल, तो इथे आपल्याला पाहायला मिळालाय. योग्यतेनं सुरुवात ती इथे होत असताना आपण पाहतोय. कमलाकर सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहेत आणि त्याच्या समोर जर आपण पाहिलं तर अक्षय स्ट्रायकर एंड कडे पाहायला मिळतोय. ऑफस्टमच्या बाहेर तुम्ही किती क्षेत्ररक्षक ठेवू शकता, मात्र लेगस्टमच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला 5 पेक्षा जास्त क्षेत्ररक्षक ते लावता येणार नाही. जो नियम आहे टेनिसचा आणि तोच इथेही कंटिन्यू राहील, या गोष्टीची नोंद ठेवा. यावेळेस मात्र बॅकफुटला गेला, चांगला फटका तिथे खेळला. लॉंगॉन आहे आपल्या जागेवर. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं, 1 रन ती धावफलकावर जोडली गेली, ज्या एकेरीच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या 0वरनं 1 या आकड्यावर 3 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. या स्पर्धेत कुठलाही आक्षेपार्ह गोलंदाज तो चालणार नाही. त्या गोष्टीची सर्व टीमनं नोंद ठेवावी. गोलंदाजी करत असताना मुळातच आपण कुठल्याही आक्षेपार्ह गोलंदाजाला गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणायचंच नाहीये. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होते. इथे मात्र चांगला फटका तो आपल्याला पाहायला मिळालाय. बॉलला वळवलंय, मिड विकेट कडे क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत बॉलला उचललं आणि रिटर्न केलं, 1 रन जी धावफलकावर जोडली गेली. 1च्या मदतीनं धावसंख्या ती पुढे सरकत असताना जाऊन पोहोचती. एकंदर 2 या आकड्यावर शांतता आहे. चांगली गोलंदाजी मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळते. रिव्हर्स खेळायचंय, मात्र इथे बॅट अँड बॉल मध्ये प्रॉपर कनेक्शन नाहीये. बॉल विकेटवरच राहिलाय, निर्धावच्या स्वरूपाने आलाय. पहिल्या ओव्हरमध्ये अक्षरशः फलंदाजांना वेटीस धरलंय. गोलंदाजीच्या बेड्या आहेत त्या त्यांच्या पायामध्ये अडकवून सोडल्यात असं म्हणायला हरकत नाही. ज्या पद्धतीनं तिथे टप्पा हाताळला जातोय. यावेळेस मात्र घुटना टेक और ये मेरा सिक्सर देख हे म्हटलंय फलंदाजानं आणि बॉलला उडवलंय फ्रंट ऑफ द स्क्वेअर आणि मिडविकेटच्या मध्यावरनं सीमा पार दमदार पॉवर हिट षटकार.
थोडंसं शांतता मैदानात आम्हाला ठेवावी लागते. जे युट्यूबच्या माध्यमातून ऐकतायत, कारण इथे बाजूला कोर्ट आणि शाळा आहे, त्यामुळे कॉमेंट्री ही थोडीशी सायलेंट सुरू आहे. संध्याकाळी नंतर जो मेन फ्लो आहे त्यामध्ये समालोचन आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल. यावेळेस मात्र हा बॉल बॅकफुटला गेला, खूप चांगला फटका तो इथे पाहायला मिळालाय. बॉल सीमारेषा पार, एक दमदार हिट, षटकार. सज्ज होतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवर ना. गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन इथे ऑफस्टमवर पडला बॉल आणि विकेट कीपरच्या हातामध्ये गेला एक निर्धाव चेंडू, तो आपल्याला पाहायला मिळतोय. योग्य टप्प्यावरची गोलंदाजी ती सातत्यपूर्ण सुरू आहे. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर ना. गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र हा चेंडू तिथे जर आपण पाहिलं तर टप्पा खाल्यानंतर विकेट कीपरच्या हातामध्ये डॉटच्या स्वरूपाने निघतोय. सातत्यपूर्ण योग्य टप्पा तो इथे साध्य केलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि या योग्य टप्प्यावर केलेल्या गोलंदाजीमुळे फलंदाज त्यांच्याकरता अडचणी त्या निर्माण होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल. त्यावेळेस मात्र हा बॉल त्याला उडवलाय उंच हवेत. क्षेत्ररक्षक तिथे डाऊन दी बॉल, एक चांगला कॅच, झेल झालाय, विकेट आली आहे, खेळाडू बाद. नवीन फलंदाज किरण सोनावणे ते मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल होत आहेत. बघूया कशा पद्धतीने खेळ इथे त्यांच्या वतीनं मैदानाच्या आतमध्ये साकार केला जाईल. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल तो घेऊन जाण्याकरता सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्यावेळेस मात्र बॉलला तिथे जमिनीशी संलग्न खेळलाय. बॉल बिटवीन द गॅप चाललाय, सीमारेषेच्या पार. रन्स मिळतील 4, चौकार आलाय. या चौकाराच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये, धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना ही धावसंख्या जाऊन पोहोचते एकंदर 18 या आकड्यावर. अगदी खूप छान सिस्टमॅटिक मॅनेजमेंट असते या स्पर्धेची. हे दुसरं पर्व आहे. सर्वच आयोजक अगदी अपार मेहनत घेऊन ही स्पर्धा यशस्वी करतात. खूप सारे अडथळे त्यांना पार करत, समस्यांवर मात करत सर्व आयोजन समिती चांगल्या पद्धतीचं काम करून ही स्पर्धा उभी करते आणि यशस्वी करते. हे दुसरं पर्व आहे. इथे झेल ड्रॉप झालाय. खराब फिल्डिंगचं प्रदर्शन ते पाहायला मिळालंय. गोलंदाज ज्याला क्षेत्ररक्षकांना साथ देणं ते खूप गरजेचं असतं. ते म्हणतात ना, बुडत्याला काठीचा आधार. अगदी क्षेत्ररक्षकांना गोलंदाजाला साथ देणं ते अत्यावश्यक असतं आणि ती साथ जर दिली नाही ना तर मग गोलंदाज कितीही चांगला जरी असला तरी तो धावा खर्च सातत्यानं करत राहील आणि इथे तेच चित्र आहे. क्षेत्ररक्षकांना झेल सोडला आणि त्याचे परिणाम भोगावे लागले. बॉल सीमारेषा पलीकडे गेला. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या ती जर आपण पाहिली तर सध्या धावफलकावर धावसंख्या लागली गेली आहे. एकंदर किती झाल्या 22 धावा या धावफलकावर आहेत. 2 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि त्यानंतर 22 ही धावसंख्या धावफलकावर लागलेली आपल्याला पाहायला मिळते.
या स्पर्धेचे ब्रँड अँबॅसेडर जर आपण पाहिले तर माननीय सन्माननीय नामदार गुलाबरावजी पाटील साहेब, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री महाराष्ट्र राज्य तथा या जळगाव जिल्ह्याचे भाग्यविधाते पालकमंत्री जे ब्रँड अँबॅसेडर आहेत या स्पर्धेचे. मुख्य प्रायोजक जर आपण पाहिलं तर श्री शिवराज भाऊ पाटील, तालुका प्रमुख शिवसेना, जे मुख्य प्रायोजक आहेत या स्पर्धेचे. जळगाव ग्रामीण प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण पाहतोय. इट्स अ फेअर बॉल. एक निर्धाव तो चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. पुढचा बॉल. इथे चांगला चेंडू आहे. फलंदाजानं रिव्हर्सचा अटेम्प्ट केला. इथे दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवर आल्यात. अपघाताची शक्यता होती मात्र नाकारलं गेले. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती सध्या 22 ही धावसंख्या धाफलकावर लागलेली आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल. त्यावेळेस मात्र फटका तो चांगला आहे. बॉल उंच हवेत आहे आणि सरळ सीमा रेषेच्या पलीकडे जाईल. इथे मोठा फटका तो आलाय. षटकार आलाय. 6. या षटकाराच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते 28 धावा. आणखी एक चांगला फटका. बॉल बॅक टू बॅक दुसऱ्यांदा सीमारेषेच्या दिशेनं चाललाय आणि तो सरळ निघून जाईल सीमारेषा पार. उत्तुंग गगनचुंबी प्रहार. षटकार. चांगली बॅटिंग सध्या मैदानाच्या आतनं सुरू आहे. चांगले फटके सध्या मैदानाच्या आतनं येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी मिडल ऑफ द बॅट चांगले स्ट्रोक ते इथे खेळले गेलेत. यावेळेस मात्र सलग तिसऱ्यांदा बॉलला उडवलंय आणि पाठवलंय त्याला स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मध्यावरनं दूर सीमारेषेच्या पार. षटकार. हे षटकार निश्चित अडचणीमध्ये आणतील आता क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला. कारण सध्या जर आपण पाहिली तर हॅलो हॅलो चेक. हॅलो. धावसंख्या जर आपण पाहिली तर सध्या धाफलकावर धावसंख्या लागली गेली आहे 42 ही धावसंख्या धाफलकावर आहे. मैदानावर जरी आवाज नसला तरी युट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षकांना या स्पर्धेला एन्जॉय करता येत आहे. त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर एकंदर 3 ओव्हरचा खेळ तो समाप्तीला आलाय आणि या 3 ओव्हर नंतर धाफलकावर धावसंख्या त्यावर जर आपण नजर टाकली तर
सज्ज होतोय गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन. यावेळेस मात्र हा बॉल समोरच्या बाजूने खेळलाय. क्षेत्ररक्षक तो चेंडूवर येतोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षकाने चेंडूला उचललं धावसंख्येमध्ये सिंगलला वाढ होती. चांगल्या पद्धतीचा खेळ तो सध्या मैदानामध्ये सुरू आहे. जिथे सिंगल आहे तिथे सिंगल घेतली जाते. खराब चेंडूंना पनिश केलं जाते. षटकार चौकारांची आतिषबाजी ती मैदानाच्या आतनं साकार होत असताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक तो बॉलला जज करतोय. मात्र इथे झेल होणार नाही, कारण चेंडू त्याच्याजवळ येण्याआधी तोच जमिनीवर पडलाय. त्यामुळे हा झेल तो होणार नाही. तिथे जीवनदाना बरोबर रन मिळेल. क्षेत्ररक्षक ते चुकी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या चुकींचं भुगतान करावं लागेल. मी याआधी उल्लेख केला होता की क्षेत्ररक्षक हा गोलंदाजाकरता सर्वात महत्वाचा आधार आहे. त्यानं साथ देणं जे गोलंदाजाकरता गरजेचं आहे. यावेळेस मात्र एक चांगला बॉल तो आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेलाय. एक निर्धाव चेंडू तो आपल्याला पाहायला मिळतोय. अचूक टप्पा आणि वेगवान मारा तो सध्या मैदानाच्या आतनं सुरू आहे. आणि या वेगवान माऱ्याबरोबर खेळ करणं थोडंसं कठीण बनलं इथे फलंदाजाकरता. रन्सवर थोडीशी लगाम जरूर लावली आहे. त्यावेळेस बॅटची एज पुण्याच एकदा चुकी होते. पुण्याच एकदा झेल त्यापर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचत नाहीये. एक रन इथेही दाफलकावर अधोरेखित केली जाईल. एकेरीच्या मदतीनं धावसंख्या 45 धावा या दाफलकावर आहेत. प्रतिषटक जवळपास 10च्या सरासरीनं रन्स ते आपल्याला दाफलकावर जोडत असताना पाहायला मिळत आहेत. आणि या रन्स त्याचा वेग तो तुम्हाला वाढवावा लागेल, कारण या आधीच्या मॅचमध्ये 100 पेक्षा जास्त धावा त्या दाफलकावर लावल्या गेल्या तरी नाकी नवाले होते त्या धावा वाचवण्याकरता. त्यामुळे इथे तुम्हाला 100च्या जवळपास पोहोचण्याचा तरी निश्चित प्रयत्न तो मैदानात करावा लागेल. योग्य वेळी गिअर चेंज करून फटकेबाजी ती साकार करावी लागेल. यावेळेस बॅकफुटला गेला, जागा बनवली, क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत स्क्वेअर लेग मध्ये चेंडूला उचललं एक रन ती दाफलकावर जोडली जाईल. धावसंख्या 46. शांततेने खेळ तो सुरू आहे. सिंगल डबल्सवर लक्ष केंद्रित ते बॅटरनं केलंय. डावकुरी हातानं स्ट्रायकर एंडकडे फलंदाजी करत असताना इथे मात्र बॅटची कडा बॉल पुढे एकदा बिटवीन द गॅप गेलाय. वेगानं चाललाय तिथे थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये आणि निघून जाईल सरळ सीमा रेषेच्या बाहेर. इथे चौकार आलाय. 4. बॅटची कडा घेतली होती बाहेरच्या साईडची, मात्र गॅपमध्ये गेला बॉल. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर सरळ थर्डमॅनच्या क्षेत्रामधनं तो चेंडू सीमारेषेच्या बाहेर जात असताना पाहायला मिळालाय. 50 धावा या दाफलकावर पूर्ण झाल्यात. 4 ओव्हरचा खेळ समाप्ती. एखेरीस सुस्थिती आहे सध्या दाफलकाची. विकेटचं पतन जर आपण पाहिलं तर आतापर्यंत एका विकेटचं पतन ते आपल्याला पाहायला मिळालंय. 50 धावा या दाफलकावर असताना फक्त बॉटल्स घेऊन मैदानामध्ये येऊ दे. ट्रॉली आपण या मॅच नंतर सुरू करू.
सज्ज होतोय गोलंदाजच्या ट्रॅकवर. यावेळेस मात्र बॅकफुटला गेले आणि खूप चांगला फटका तो इथे सजवलाय. बॉल चाललाय सीमारेषा पार, मिड विकेटला क्लिअर करणारा हा दमदार पॉवरफुल हिट तो इथे आपल्याला पाहायला मिळालाय. षटकार आलाय 6. आपले षटकार आणि चौकाराचे जे स्पॉन्सर आहेत सुशिलाई आर्ट्स, सन्माननीय श्री नंदन भाऊ महाजन जे आपले स्पॉन्सर आहेत सुपर 6 चे, आणि इथे एक दमदार हिट तो आपल्याला पाहायला मिळालाय. यावेळेस मात्र डाव्या एष्टीवर राहिला आणि तिकडनं अतिरिक्त बाहेर पंचाने वाईट म्हणून दंडित केलंय. धावसंख्येमध्ये भर होती, धावसंख्या पुढे सरकते आणि धावसंख्या एकंदर 70 धावा या राफलकावर आहेत 1 विकेटच्या पतनानंतर. यावेळेस मात्र क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, मात्र क्षेत्ररक्षक आहे जोपर्यंत बॉलला फील्ड केलं तिथे 1 रन जी दाफलकावर जोडली जाईल, ज्या एकेरीच्या मदतीनं धावसंख्या 71. या स्पर्धेत जर आपण पाहिलं तर ब्रँड अँबॅसेडर माननीय सन्माननीय नामदार श्री गुलाबरावजी पाटील साहेब, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री जळगाव, मुख्य प्रायोजक सन्माननीय श्री शिवराज भाऊ रावसाहेब पाटील मुख्य प्रायोजक आहेत. तालुका प्रमुख शिवसेना जे आपले मुख्य प्रायोजक आहेत सन्माननीय शिवराज भाऊ रावसाहेब पाटील. तर नंतर सहप्रायोजक जर आपण पाहिलं तर नगरसेवक जळगाव महानगरपालिका सिव्हिल इंजिनियर सन्माननीय सागरभाऊ सोनावणे जे आपले सहप्रायोजक आहेत. ट्रॉफी स्पॉन्सर आहेत श्री चंद्रशेखर दादा अत्तरदे, नगरसेवक जळगाव महानगरपालिका. यावेळेस चेंडू योग्य टप्प्यावरनं तिथे विकेट कीपरच्या हातामध्ये गेलाय. जसजसा वेळ मिळेल अन्य जे स्पॉन्सर आहेत त्यांची नावंही आपल्यापर्यंत पोहोचवली जातील. आपले फूडचे स्पॉन्सर आहेत जे जेवण दुपारचं आणि रात्रीचं असेल ते माजी जिल्हा परिषद सदस्य जळगाव सन्माननीय श्री प्रतापराव गुलाबरावजी पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला फूड स्पॉन्सर केलंय, त्यांचाही धन्यवाद. यावेळेस मात्र बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधनं चाललाय तिथे सीमारेषा पार, पंचांचा इशारा आलाय. हा षटकार आहे 6च्या मदतीनं धावसंख्या एकंदर दाफलकावर जोडली गेली 78. 78 फलंदाजाचं इथे अर्धशतक कंप्लीट झालंय. 50 धावा या षटकारानं फलंदाजानं कंप्लीट केल्यात. लाजवाब इनिंग त्याच्याकडनं पाहायला मिळाली. सेलिब्रेशन करतोय, आपली बॅट आपल्या खेळाडू कक्षाला दाखवतोय आणि अभिवादन करतोय. चांगला खेळ इथे त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालाय. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या ती 78 78 1 विकेटच्या पतनानंतर. षटक क्रमांक 6 ते प्रगती पथावर येते. चला गेम स्पीडअप ठेवा. समालोचनाचा आवाज जरी मैदानातला कमी असला तरी तुमचा खेळाचा स्पीड तो कमी होऊ देऊ नका, तो कंटिन्यू ठेवा. कारण एक इनिंग तुम्हाला 35 मिनिटात कंप्लीट करायची आहे. 35 मिनिटाचाच अवधी आहे प्रत्येक इनिंग करता. त्यानंतर तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल, या गोष्टीची नोंद ठेवा. आपल्याकडे वेळ कमी आहे, 4 मिनिटं एका षटकाकरता आपण दिले आणि 4 मिनिटात तुम्हाला एक षटक ते कंप्लीट करायचंच आहे. कंटिन्यू खेळत राहावं लागेल तुम्हाला. फुलटॉस आहे यावेळेस, खूप चांगल्या पद्धतीने वळवलाय तिथे स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षकानं जोपर्यंत बॉलला उचललं 1 रन जी दाफलकावर जोडली गेली. फुलटॉस होता, त्याला फुल टोल वसूल करणं गरजेचं होतं. मात्र तिथे जर आपण पाहिलं तर अलॉंग द कार्पेट खेळला आणि त्यामुळे क्षेत्ररक्षकाला संधी मिळाली बॉल स्टॉप करण्याची. चेंडूला जोपर्यंत त्यानं उचललं 1च्या मदतीनं धावसंख्या ती पुढे सरकून जाऊन पोचती. एकंदर 79 धावा या दाफलकावर लागल्या गेल्यात. षटक क्रमांक 6चा खेळ तो सध्या प्रगतीपथावर आहे आणि आता योग्य तऱ्हेनं धावा या दाफलकावर जोडतायत. कारण एक फलंदाज सेट झाला आणि त्यानं अर्धशतकीय इनिंग ती मैदानाच्या आतनं पेशकश केली. अक्षय अत्तरदे त्याचा खेळ मैदानाच्या आतमधनं खूप चांगला सुरू होता, मात्र यावेळेस फटका फसलाय, झेल झालाय, विकेट आली आहे. माघारी परतावं लागतंय अक्षय अत्तरदेला. विकेटचं बटन, खेळाडू बाद. अगदी आउटस्टँडिंग इनिंग अक्षय अत्तरदेनं इथे मैदानाच्या आतनं साकारली. संघ सहकारी ही तो पॅव्हेलियन मध्ये येत असताना टाळ्या वाजवून त्याचं निश्चित स्वागत करतील, कारण टीमला अगदी स्ट्रॉंग झोन मध्ये तो घेऊन गेलाय. लाजवाब इनिंग
ती त्यानं मैदानाच्या आतनं पेशकश केली आहे. बघा सध्या तुमच्या मोबाईल स्क्रीनवर त्याला आपण पाहिलं. आता नवीन बॅटर जो मैदानाच्या आतमध्ये येतोय त्याला तुम्हाला दाखवलं जातंय. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट ते इथे आपल्याला पाहायला मिळतंय. आपल्या या स्पर्धेचे विकेट चे जे स्पॉन्सर आहेत सन्माननीय राजकिरण भाऊ चौधरी, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर, त्यांच्या माध्यमातून आपल्याला विकेट करता स्पॉन्सरशिप आली आहे. त्यांचाही मनपूर्वक धन्यवाद. पुढचा बॉल, चांगला बॉल आतल्या साईडच्या कडेला लागला. तिथे विकेटच्या जवळच थांबला. एक निर्धाव चेंडू आलाय. डॉट बॉल टाकणं ते गरजेचं आहे, कारण एक चांगलं प्रेशर क्रिएट झालंय. ते प्रेशर रिलीज करण्याकरता विकेट मिळवणं किंवा निर्धाव चेंडू टाकणं ते गरजेचं आहे सध्या गोलंदाजांकरता. इथे मात्र चांगला बॉल तो आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा फुल लेंथवर टाकला होता. बॉलला जोपर्यंत फील्ड केलं, 1 रन जी दाफलकावर अधोरेखित झाली, ज्या 1च्या मदतीनं धावसंख्या 80 धावा या दाफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. 2 विकेटच्या पतनानंतर 80 रन्स या दाफलकावर आहेत. यावेळेस मात्र तगडा स्ट्रोक, बॉल चाललाय मिड विकेटच्या बाहेर. लेफ्ट हँडर बॅटर मैदानाच्या आतमध्ये बोलवला गेलाय आणि त्यानं आपलं काम ते चोखपणे बजावलंय. फुल टॉस होता आणि त्याला फुल टोल वसूल करत असताना मिड विकेटच्या वरनं उडवून फेकून दिलं सीमारेषा पार. 6 षटकार. नवीनच बॉल आहे. चेंडू केव्हाही हरवला तरी नवीनच चेंडू मैदानाच्या आतमध्ये दिला जाईल पहिल्या 3 मॅचेस. यावेळेस मात्र हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर अलॉंग द कार्पेट खेळला. क्षेत्ररक्षक वेगानं धावला. 1 रन ती तिथे कंप्लीट झाली आहे. एकेरीच्या मदतीनं धावसंख्येमध्ये होती वाढ. धावसंख्या ती पुढे सरकताना 87 धावा या दाफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक रन इथेही दाफलकावर जोडली जाईल. पुढचा बॉल, इथे मात्र फटका चांगला आहे. ऑन साइडला सजवलाय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत बॉलला फील करतोय तिथे 1ला 2 मध्ये कन्वर्ट करण्याची इच्छा दर्शवली, मात्र कलेक्शन मध्ये गडबड झाली आणि त्यामुळे 2 धावा त्या फलंदाजांना पूर्णत्वाला नेता आल्या. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीनं धावफलक ते पुढे सरकत असताना धावून पोहोचते. एकंदर 90 धावा या धावफलकावर जोडल्या गेल्यात. 90 रन्स ऑन बोर्ड. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. डाव्या स्टीवर राहिला. अतिरिक्त बाहेर वाईटचा इशारा तो पंचाच्या माध्यमातून आलाय. धावसंख्या 91 धावा या दाफलकावर आहेत. रन्स वाढवणं ते गरजेचे आहे आणि फलंदाज अगदी योग्यतेनं रन्स वाढवत आहेत. चांगल्या पद्धतीची फटकेबाजी करताना रन्स मिळवत आहेत. चांगले मिडल ऑफ द बॅट मोठे फटके ते आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायला मिळत आहेत. फुल टॉस आहे. यावेळेस मात्र स्क्वेअर लेग आणि लॉंग लेग च्या मध्यावरनं खेळलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचं क्षेत्र ते क्लिअर करत असताना बॉल
सीमारेषे पलीकडे गेलाय, चौकारामध्ये परावर्तित झाला. या च्या मदतीनं धावासंख्या 95 ऑन बोर्ड, 95 धावा या धावफलकावर लागल्या गेल्यात. चांगला खेळ तो सुरू आहे. 100च्या जवळपास वाटचाल करायची आणि अगदी खूप लवकर 100च्या जवळ संघ जाऊन पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. हॉटेल भानू हा संघ सध्या फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र बॉलला समोरच्या बाजूने खेळलाय क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑन मध्ये. 96 ऑन बोर्ड, सिंगल त्यावर समाधान मानावं लागतं. या ओव्हरचा विचार केला तर आतापर्यंत एकंदर 4 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झालाय. 2 चेंडूचा खेळ अजूनही या ओव्हर मधला बाकी आहे. चांगली गोलंदाजी या ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजाच्या वतीनं फलंदाजांना शांत करण्याचं काम त्याच्या खांद्यावर सुपूर्द केलंय आणि ते काम योग्यतेनं बजावतोय सध्या. इथे मात्र बॉलला उडवलंय, हवा दिली या चेंडूनं उंच हवेतनं दूरचा सफर तो तय केलाय. बॉल निघून गेलाय सीमा रेषा पार. एक चांगला कडक शॉट तो मैदानाच्या आतनं पाहायला मिळालाय. षटकार. वन नॉट सिक्स 106 धावा या धाफलकावर आहेत. यावेळेस मात्र समोर खेळले लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक घेतो तिथे बॉलवर आणि एक दर्जेदार झेल तो त्याच्याकडनं टिपला गेलाय. फलंदाजाला माघारी परतावं लागेल. विकेटचं पतन. खेळाडू बाद.
अमोल घुगे ते सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहेत. समोर स्ट्रायकर एंड कडे जर आपण पाहिलं तर सय्यद अनास ज्याला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. अमोल घुगे आपल्या षटकातील पुढचा बॉल तो घेऊन जाण्याकरता सज्ज होत असताना त्यावेळेस मात्र चांगला फटका तिथे आपल्याला पाहायला मिळालाय. बॉल वेगानं चालला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं आणि चेंडू निघून जातोय सरळ सीमारेषा पार. एक चांगला कडक स्ट्रोक तो मैदानाच्या आतनं पेशकश केलाय. चौकार 4. ,110 धावा त्या सध्या धावफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजच्या ट्रॅकवरनं गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल तो घेऊन जाण्याकरता सज्ज होत असताना शॉर्ट ऑफ लेनचा बॉल त्यावर पुल केलाय आणि हा पुल किती पॉवरफुल आहे की इथे झेल टिपला जातोय. एक चांगला झेल तो तिथे पाहायला मिळतोय. विकेटचं पतन होतंय. माघारी परतावं लागतंय बॅटरला. खेळाडू बाद. पूर्वार्धाचा खेळ तो सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि 110 धावा या आतापर्यंत धावफलकावर लागल्यात. पूर्वार्धाच्या खेळाचा शेवटचा बॉल तो प्रगतीपथावर येणार आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर अमोल घुगे आतापर्यंत 1.522 धावा दिल्या. 3 विकेट त्या संपादित केल्यात. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल शेवटच्या बॉलवर आक्रमकतेने खेळ करण्याचा प्रयत्न तो राहिला असफल आणि इथे विकेटचं पतन होत आहे. माघारी परतावं लागतंय. पूर्वार्धाचा खेळ तो समाप्ती अखेरीस 110 लागल्यात. 111 धावसंख्येचं लक्ष. नेक्स्ट मॅचचा टॉस तो इथे आपण करणार आहोत. श्रीराया क्रिकेट क्लब आणि त्यांच्या विरोधात श्री दत्ता इलेक्ट्रिकल दोन्ही कॅप्टन आपण टॉस करण्याकरता लगेचच संपर्क साधायचा आहे. श्रीराया आणि दत्ता इलेक्ट्रिकल दोन्हीही टीमचे कॅप्टन आपण लगेचच संपर्क साधा.
ग्रामीण प्रीमियर लीग चा थरार तो आपण इथे अनुभवतोय आणि अगदी दैविप्यमान असा सोहळा आहे. सकाळचं पहिलं सत्र आहे, परीक्षांचं सत्र आहे, थोडंसं न्यायालय सुद्धा बाजूला आहे, त्यामुळे आपण कॉमेंट्रीचा व्हॉइस तो कमी ठेवलाय. मैदानाच्या आतमध्ये सध्या सायलेंट सुरू आहे आणि त्यामुळे जे अन्य प्रेक्षक आहेत त्यापर्यंत आवाज पोहोचू शकत नाही. मात्र युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आहेत ते या स्पर्धेला खूप चांगल्या पद्धतीने एन्जॉय करतायत. पहिला बॉल इथे निर्धावच्या स्वरूपाने हाताळला गेलाय. गोलंदाज विशाल रोटे ज्यांना आपण सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहताय. दीपक चौधरी आणि विकी अशी सलामीची जोडी आहे. इथे सरळ बॅटनं बॅक टू द बॉलर खेळला गेला. एक निर्धाव चेंडू तो आपल्याला पाहायला मिळाला. पहिले 2 बॉल डॉटच्या स्वरूपाने आलेत. पूर्वार्धाच्या खेळातही जर आपण पाहिलं तर सुरुवात अगदी शांततेने होती. पहिले 2 बॉल निर्धावच्या स्वरूपाने आले होते आणि उत्तरार्धामध्ये अगदी तेच चित्र आहे. इथे एक चांगले चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. कट करण्याचा प्रयत्न असफल राहिलाय. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. स्लाइसचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉलमध्ये ते योग्यतेचं कनेक्शन ते झालं नाही आणि त्या कारणाने बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला. एक डॉट चेंडू तो आपल्याला पाहायला मिळतोय. हर्षल कॉटन संघ सध्या फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेचा बॉल पुण्याचा एकदा ऑफस्टमवर राहिला आणि अतिरिक्त बाहेर निघालाय. त्यामुळे पंचांनी त्याला दंडित केलंय. वाईट म्हणून करार केलाय. धावफलकाची सुरुवात होईल. एक एक्स्ट्रा चेंडूनं, एक एक्स्ट्रा धावेनं. धावसंख्या जर आपण पाहिली तर 1 या आकड्यावर. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ तो समाप्ती अखेरीस धावफलकावर 1 ही धावसंख्या आपल्याला लागलेली पाहायला मिळते. यावेळेस मात्र बॅटच्या आउटसाइड एज तिथे फ्लाइंग स्लीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत बॉलला स्टॉप केलंय एक निर्धाव चेंडू तो गणला जाईल. एका धावसंख्येला इथे आतापर्यंत अंजाम दिलाय तोही एक्स्ट्राच्या स्वरूपानं. धावफलक पूर्णपणे शांत ते आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता सज्ज होत असताना गोलंदाज विशाल. चांगली गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी, अचूक टप्पा आणि भेदक मारा तो विशाल यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. 2 सरसेनापती एकमेकाच्या विरोधामध्ये लढत असताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. एका बाजूने विशाल तर दुसऱ्या बाजूने दीपक चौधरी. दोन्ही कर्णधार आहेत आणि एकमेकांच्या विरोधात इथे खेळ करताना पाहायला मिळत आहेत. मात्र सध्या विशाल यांचं पारडं जड आहे. अगदी 5 बॉलमध्ये त्यांनी फक्त एकच धाव वाईटची खर्च केली आहे. चांगली गोलंदाजी ती त्यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाली आहे. शेवटचा बॉल आखूड टप्प्याचा होता आणि त्याला उडवून फेकून दिलाय फ्रंट ऑफ द स्क्वेअर. सीमा रेषा पार दमदार पॉवर हिट शेवटच्या बॉलवर षटकार आलाय. 6. श्रीराया संघाचे संघ मालक सन्माननीय पोलीस निरीक्षक महेंद्र सकपाळे साहेबांचं इथे आगमन होतंय. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. श्रीराया संघाचे संघ मालक आहेत महेंद्रजी सकपाळे साहेब, ज्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपल्या संघाला सपोर्ट करण्याकरता ते इथपर्यंत आलेत. संघ मालक ही भूमिका ही खूप महत्वाची असते. घामाच्या कष्टाच्या कमाईतनं काही रुपये खेळाडूंच्या खेळाकरता खर्च करणारा व्यक्ती म्हणजे संघ मालक. धावसंख्या 7 आहे. 1 ओव्हरचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी व्हीवर रचना वेळ अपवेळ होते. खेळाडूंना इथे वॉर्न करण्यात यावं, अन्यथा पेनल्टी जी आहे ती तुम्हाला लागली जाईल. या गोष्टीची नोंद ठेवा. धावसंख्या 7. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. इथे मात्र चांगला एक झेल, सुरक्षित झेल, विकेट होती खेळाडू बाद. विकी इथे बाद झालाय. आपण जर पाहिलं तर गोल्डन डक या धावसंख्येवर त्याला माघारी परतावं लागतंय. झेलचीच्या स्वरूपानं मिड विकेटला क्लिअर करण्याचा प्रयत्न केला होता, षटकार खेचण्याचा प्रयत्न केला होता, मात्र विकीचा तो प्रयत्न अयशस्वी राहिलाय. तिथे एक चांगला झेल. नवीन फलंदाज
शोएब शेख जे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झाले आणि शोएब यांना आपली गुणवत्ता आपली दमदार बॅटिंग ती मैदानाच्या आतनं दाखवावी लागेल. चांगला खेळ तो इथे प्रदर्शित करावा लागेल. षटकातील पुढचा बॉल शोएब स्ट्रायकर कडे आहेत. कट करण्याचा प्रयत्न फ्लाइंग स्लीप आहे तिथे चांगली फिल्डिंग बॉलला स्टॉप केलंय. एक धाव ती धावफलकावर जोडली गेली. जोडण्याचा प्रयत्न जो होता तो असफल राहिला. इथे डॉट बॉल आलाय. अक्की ज्याला आपण सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहताय आणि 2 बॉल मध्ये आतापर्यंत त्याने 1 विकेट मिळवली. कुठल्या प्रकारची धाव ती खर्च केली नाहीये. फलंदाजांना अडचणीत आणण्याचं काम ते आपल्याला त्याच्या वतीनं सध्या मैदानाच्या आतनं पाहायला मिळते. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना फलंदाजांना अगदी पुरतं शांत ठेवलंय असं म्हणायला हरकत नाही. पुढचा बॉल चांगला चेंडू आहे. फिरवला समोरच्या बाजूनं आणि विकेट किपरच्या हातामध्ये नेला. एक निर्धाव चेंडू तो इथे येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी ती सध्या मैदानाच्या आतनं साकार केली गेली आहे. अचूक टप्प्यावरनं चेंडूमध्ये फिरत आणण्याचं काम ते गोलंदाज करतोय आणि त्याला हेरणं त्याला ओळखणं चेंडूच्या रेषेमध्ये येणं ते फलंदाजाला थोडंसं कठीण जात आहे. इथे कट केले बॉलला पॉइंटच्या जवळपासनं बॉल वेगानं चाललाय मात्र क्षेत्ररक्षक तो वेगानं धावून आला. चेंडूला त्यानं फील्ड केलं. तद्वार एकच धाव जी धावफलकावर जोडली गेली. मॅच मध्ये ज्या धावसंख्येची तुम्हाला गरज आहे ती एक मोठी टोटल आहे आणि त्याचा पाठलाग करायचा आहे तर मग पर ओव्हर तुम्हाला मोठ्या धावसंख्येला गवसणी घालावी लागेल. षटकारांची आतिषबाजी ती मैदानाच्या आतनं साकार करावी लागेल. मात्र त्याच्या बिलकुल विपरीत खेळ तो सध्या मैदानातनं सुरू आहे. इथे मात्र ऑन साइडला मोठा फटक्याकरता प्रयत्न केलाय. बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामधनं सीमा रेषेच्या पार चौकारामध्ये परावर्तित झाला. इथे रन्स मिळतील 4. कॉमेंट्रेटर्स कर्ज म्हणतात त्याला. इथे आम्ही बोलल्याबरोबर तो चौकार तो मैदानाच्या आतमधनं येत असताना पाहायला मिळतोय. मात्र एका चौकारानं थांबून चालणार नाही. हा सामना जिंकायचा आहे तर मग सातत्यपूर्ण मोठे फटके ते तुम्हाला इथे परावर्तित करणं गरजेचं आहे. षटकार चौकारांची जणू आतिषबाजी ती मैदानाच्या आतनं करणं गरजेचं आहे. इथे मात्र बॉल बॅटच्या कडेला लागला आणि तदनंतर जोपर्यंत वळाला तिथे 1 रन चा जो मोह होता तो आवरता घ्यावा लागलाय. चांगलं कमबॅक ते गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळालं. अखेरच्या बॉलवर 2 ओव्हरचा खेळ 12 रन 1 विकेटच्या पतनानंतर इथनं विजयाकरता 36 बॉल आणि 99 धावसंख्येची गरज आहे हर्षल कॉटन या टीमला. बघूया हर्षल कॉटनचा संघ येणाऱ्या या चेंडूमध्ये ही धावसंख्या कशा पद्धतीने धावफलकावर जोडतो. हॉटेल भानू हा संघ जर आपण पाहिलं तर सुरुवातीला पहिल्यांदा बॅटिंग केली होती आणि पहिल्यांदा बॅटिंग करताना एक स्ट्रॉंग टोटल त्यांनी धावफलकावर उभी केली हर्षल कॉटनच्या विरोधात आणि सध्या त्या धावसंख्येचा प्रतिकार करत असताना हर्षल कॉटन संघ पुरता अडचणीमध्ये आलाय. मात्र हॉटेल भानू तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागू शकतं कारण खूप जास्त वेळेचा अपव्यय तुम्ही या मॅच मध्ये केलाय. या गोष्टीची नोंद ठेवा. आम्हाला ऑफिशियल आमचे स्कोरर आहेत त्यांच्याकडनं दर्शवलं गेलंय की वेळेचा अपव्यय होतं. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तिथे फक्त पाहत राहील. बॉल तो सरळ निघून जाईल सीमा रेषा पार. षटकारामध्ये परावर्तित होईल. एक तगडा प्रहार. षटकार 6. सातत्यपूर्ण मोठे फटके ते येणं गरजेचं आहे आणि इथे जर आपण पाहिलं तर दुसऱ्या ओव्हर नंतर आपले हात खोलण्याचा प्रयत्न तो बॅटरनं सुरू केलाय. एक चांगला फटका तो आपल्याला इथे पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र पुढच्या एकदा बॉलला हवा दिली आहे. उंच हवेतनं उडवलंय आणि फेकून दिलंय लॉंगनच्या क्षेत्रामधनं सीमा रेषा पार. हा दुसरा धम्माका तो मैदानाच्या आतनं केलाय. षटकार. शोएब शेख मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि नुसताच आलेला नाही. षटकार चौकारांची आतिषबाजी करण्याकरता तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि ती आतिषबाजी त्यानं आता मैदानाच्या आतनं सुरू केली आहे. 2 बॅक टू बॅक मोठे फटके ते त्याच्या बॅटमधनं येत असताना आपण पाहतोय.
दोन चेंडूचा खेळ झाला आणि दोन चेंडूवर दोन षटकार किरण सोनावणे यांच्या विरोधामध्ये मैदानाच्या आतमध्ये खेळले गेलेत. शोएब पुन्हा एकदा स्ट्रायकर एंड करण्यास सज्ज होतोय किरण सोनावणेच्या विरोधामध्ये. किरण आणि शोएब या दोघांमधला खेळ तो सध्या मैदानात रंगत असताना पाहायला मिळतोय. इथे पॉइंटचा क्षेत्ररक्षक चुकी करतोय. त्यानंतर बॉल जमिनीशी खेळत बागडत अगदी सुसाट वेगानं धावत निघून गेलाय सीमारेषा पार. चौकारामध्ये परावर्तित झालाय. जळगाव ग्रामीण प्रीमियर लीगचा एक क्रॅकिंग ड्राईव्ह तो इथे आपल्याला पाहायला मिळालाय. 4 चांगली फटकेबाजी सध्या मैदानाच्या आतनं सुरू आहे. इथे मात्र बॅकफुटला गेला. मोठ्या फटक्याकरता प्रयत्न केला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये उडवण्याचा प्रयत्न होता. बॉल एक सिंगल मध्ये तो कन्वर्ट होत असताना आपण पाहतोय. धावसंख्या एकंदर 28. एक विकेटच्या पत्तानंतर 2.4 नंतर 29 झाल्यात. एक सिंगल आली या बॉलवर. त्यामुळे 29 धावा या राफलकावर लागल्या गेल्यात. 32 मध्ये बनवायच्या आहेत. 82. हा फटका ऑन साइडला खेळलाय. अलॉंग द कार्पेट क्षेत्ररक्षक आहे तिथे डीप मध्ये. जोपर्यंत बॉलला करेल फील्ड 1 रन जी राफलकावर जोडली जाईल. सिंगल डबल्स त्या तुम्हाला सातत्यानं सुरू ठेवावे लागतील. खराब चेंडूवर मोठे फटके ते सातत्यपूर्ण खेळावे लागतील. कारण एका मोठ्या धावसंख्येचा पाठलाग तो तुम्हाला करायचा. 31 मध्ये बनवायचे 81 धावा. यावेळेस मात्र फटका तो चांगला आहे. बॉलला जेवढी उंची तेवढीच लांबी ती प्रदान केली आहे. मिडल ऑफ द बॅट हा फटका तो मैदानाच्या आतनं सजवला गेला. फलंदाज शोएब शेखच्या माध्यमातून आणखी एक दमदार हिट षटकार. येणारे 5 ओव्हर आणि विजयाकरता 75 धावसंख्येची गरज आहे. षटक क्रमांक 4 ते प्रकारे पदावर येते. गोलंदाजीच्या ट्रॅकवर परिवर्तन ते झालंय. पहिला बॉल ऑफ स्टंपवर पडला आणि विकेट किपरला गुंगारा जरी दिला असला तरी फ्लाइंग स्लीप मध्ये तो थांबत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र ऑन साइडला फटका चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक तो बॉलवर आलाय. एक चांगला झेल तो पाहायला मिळतोय. विकेटचं पतन होतंय. खेळाडू बाद. छत्तीस ही धावसंख्या धावफलकावर आहे. एक विकेटचं पतन ते होत असताना आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होते. इथे मात्र चांगला बॉल शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न अवे फ्रॉम द बॉडी. तिथे ड्राईव्हचा इरादा होता मात्र तो असफल राहिला. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू तो तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. योग्य टप्प्यावरची गोलंदाजी ती करणं गरजेचं आहे आणि इथे फलंदाजांना बांधून ठेवणं तेवढंच अत्यावश्यक आहे आणि बांधून ठेवण्याचं काम गोलंदाज करत असताना पाहायला मिळतोय. इथे मात्र बॅटची आउटसाइड एज घेतल्यानंतर हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर विकेट किपर पासून थोडासा बाजूला गेला. फ्लाइंग स्लीप मध्ये जोपर्यंत स्टॉप केला एक निर्धाव चेंडू तो तिथे येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी होतीये सध्या. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. बॉल सीमारेषेच्या दिशेने चाललाय. निघून जातोय सरळ सीमारेषा पार. कडक शॉट तो इथे मैदानाच्या आतनं पाहायला मिळालाय. षटकाराचा 6.
त्यावेळेस मात्र हा बॉल तिथे अलंग द कार्पेट खेळला, एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलंय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर विशाल रोटे आहेत. आतापर्यंत चांगली किफायतदार गोलंदाजी आपल्या टीम करता त्याने केली आहे. एकंदर 4 ओव्हरचा खेळ, तर नंतर 43 धावा या नाफलकावर लागल्या गेल्यात. येणारे 24 बॉल विजयाकरता 68 धावसंख्येचं लक्ष. सागर महाजन नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला सागर माळी जे गोलंदाजीच्या ट्रॅकवर येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सागर माळी यांच्या खांद्यावर दारोमदार आहे, त्यांच्या खांद्यावर विश्वास संघ सहकार्याने दर्शवलाय. तो विश्वास त्यांना सार्थ ठरवावा लागेल. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतनं पेशकश करावी लागेल. स्ट्रायकर एंडकडे फलंदाज आशिष पाटील. एक षटकार आशिष पाटील यांच्या बॅटमधनंही आपल्याला पाहायला मिळालाय या आतापर्यंतच्या डावात. आणि इथनं पुढे येणाऱ्या बॉलवर आशिष पाटील यांना तीच फलंदाजी करावी लागेल. यावेळेस अगदी अप्रतिम दर्जेदार फटका तो पाहायला मिळालाय. ओव्हर दी लॉंग ऑफ, बॉलला उंच हवेतनं उडवून फेकून दिलंय सरळ सीमारेषा पार. एक दमदार पॉवर हिट तो मैदानातनं आपल्याला खेळत असताना पाहायला मिळाले. फलंदाज आशिष पाटील, बॉल सीमारेषा पार, षटकार. चांगली फटकेबाजी तिसऱ्या मैदानाच्या आतनं सुरू आहे. मिडल ऑफ द बॅट चांगले फटके ते मैदानातनं खेळले जात आहेत. षटकातील पुढचा बॉल, इथे मात्र ऑन साइडला फटका चांगला खेळलाय. बॉल पुन्हा एकदा मिड विकेटच्या परिसरातनं सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवर दमदार हिट तो मैदानातनं खेळला गेलाय. षटकार, सलगचा दुसरा हा षटकार येत असताना 6. सलग 2 षटकार ते खेळले गेलेत. यावेळेस मात्र थोडासा खाली राहिला आणि विकेट किपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू तो तिथे येत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. कमबॅक करण्याकरता एक निर्धाव चेंडू येणं तो गरजेचा होता आणि हा निर्धाव चेंडू आला इथे फलंदाज आशिष यांच्या बॅटमधनं. पुढचा बॉल सागर, त्यावेळेस मात्र कव्हर मध्ये उडवण्याचा प्रयत्न केला, असफल राहिलाय. चांगला दर्जेदार झेल संपवलाय फलंदाज आशिष पाटील यांचा खेळ. विध्वंसक शॉर्ट बट स्वीट इनिंग ती आशिष पाटील यांची आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायला मिळाली आहे. धावसंख्या 55 असताना लागलाय दुसरा झटका, तिसरा झटका खेळाडू बाद. चला मॅच सुरू करा. वेळेच्या बाबतीत जी उल्लंघन करायची आहेत ती ऑलरेडी करून झाली आहेत फिल्डिंग करणाऱ्या टीमची. त्यामुळे इथनं गेम स्पीडअप करा. खेळाडू बरोबर रनची पेनल्टी मिळू शकते जर जास्तीचा वेळ तो तुम्ही घालवला, कारण एव्हाना ही मॅच संपायला हवी होती. अजूनही 4च षटकं झालेत. बघा या
पुढचा बॉल यावेळेस मात्र फुल टॉस आहे, ऑन साईडला वळवलाय, तिथे क्षेत्ररक्षक तो बॉलवर झेपावला. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं, एकच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या ती पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळतीये. दीपक पाटील जे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत, एक सिंगलनं आपलं वैयक्तिक खातं उघडलंय. धावसंख्या 56 आहे. अब तक 56 आपण पाहिलंय. त्यामध्ये जसं एन्काउंटर होतं तसंच एन्काउंटर फलंदाजांना गोलंदाजांचं ते या मॅच मध्ये करावं लागेल. समोरच्या बाजूने खेळलेला फटका, त्यावर आली एक सिंगल. एकच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते 57. 5 ओव्हरचा खेळ तो इथे कंप्लीट झालाय. 5 ओव्हरनं झाल्यात 57. अजूनही जर आपण पाहिलं तर 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे आणि 3 ओव्हरमध्ये बनवायचे 54. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम आपल्याला सज्ज राहायचंय. ही मॅच संपल्या संपल्या लगेचच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये घेऊन खेळ सुरू करायचा आहे. आपल्याला फक्त 2 मिनिटाचा अवधी असेल. मॅच संपल्यानंतर त्या 2 मिनिटात मैदानाच्या आतमध्ये एंटर होणं ते बंधनकारक आहे. सध्या 57 धावा आहेत 3 विकेटच्या पतनानंतर. षटक क्रमांक 6 ते प्रगतीपथावर येत आहे. गोलंदाज पियुष जे सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहेत आणि त्याच्या विरोधात यावेळेस आक्रमण केलंय. बॉलला मिड विकेटची सैर घडवली आहे. उंच हवेतनं बॉलला फेकून दिलं मिड विकेटच्या सीमारेषा पार. षटकार. षटकार आलाय. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर 63 63 धावा या राफलकावर लागल्या गेल्यात 3 विकेटच्या पतनानंतर. विजयाकरता जर आपण पाहिलं तर अजूनही 16 चेंडू आणि 48 या धावसंख्येची गरज आहे. बघूया 16 बॉल मध्ये 48 काय बनवले जातील की त्या 48 पासनं इथे वंचित ठेवलं जाईल. पुढचा बॉल त्यावेळेस मात्र कट केले बॉलला गलीमध्ये आणि गलीची सफर ही नेहमीच धोकादायक असते. मग ती तुमच्या प्रेमिकेची असो किंवा क्रिकेटच्या मैदानाची असो. इथे या गलीत पकडले गेलेत. विकेट येते खेळाडू बाद. नवीन बॅटर सचिन जे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलेत. नाव तर क्रिकेटच्या देवाचं आहे आणि काम ही अगदी सचिन तेंडुलकर त्यांच्या प्रमाणच मैदानाच्या आतनं साध्य करावं लागेल. ऑफस्टंपमधनं शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटन बॉल मध्ये कनेक्शन ते झालं नाही. तिथे बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू डॉट बॉल तो येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. शफल रीच वाईड आहे. तुम्ही जेव्हा शफल होता तेव्हा तुमचा रीच तो ऑन होतो. धावसंख्या 63 63 धावा या राफलकावर आहेत. त्यावेळेस मात्र हा बॉल ऑनसाइडला योग्य तऱ्हेने खेळला. क्षेत्ररक्षक आहे तिथे मिड विकेटच्या परिसरात. आतापर्यंत ज्या मॅचेस झाल्यात ना त्यामध्ये मिड विकेट आणि स्क्वेअर लेग मध्ये जास्तीत जास्त फटके ते येत असताना आपल्याला पाहायला मिळालेत. तिथनंच रन त्या बनवल्या गेल्यात. सध्या 5.5 नंतर 64 रन्स 4 विकेटच्या पतनानंतर ते आपल्याला पाहायला मिळतात. 6व्या ओव्हरचा शेवटचा बॉल आहे. विजयाकरता जर आपण पाहिलं तर 21.69 ची सरासरी इथे इथनं गरजेची आहे आणि ती अधोरेखित करण्याकरता ज्या फटक्यांची गरज आहे तो फटका त्याला मैदानात अंजाम दिलाय. फ्रंट ऑफ द स्क्वेअर एक दमदार हिट तो फलंदाजानं मैदानाच्या आतनं प्ले केलाय. धावसंख्या 70. आता विजयाकरता येणारे 12 बॉल 41 धावसंख्येची गरज.
पुढचा बॉल चांगला चेंडू आहे, यावेळेस समोरनं वळवलं मात्र खूप जास्त बाहेर निघाला. पंचांनी वाईट म्हणून दंडित केलंय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होती. धावसंख्या पुढे सरकते जाऊन पोहोचते ती 71. 71 धावा. 7व्या षटकाला सुरुवात ती इथे होत असताना आपल्याला पाहायला मिळते आणि या 7व्या षटकाची सुरुवात केली आहे गोलंदाज अक्की जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. पहिला बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपानं तो त्याच्या वतीनं हाताळला गेलाय. अक्षय अत्तरदे जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे, जोपर्यंत बॉलला इथे लॉंग ऑफ मध्ये फील्ड केलं, 1 रन जी डाफलकावर जोडली गेली. अक्षय चांगला मारा तो सध्या त्याच्या वतीनं आपल्याला मैदानाच्या आतमध्ये अधोरेखित होत असताना पाहायला मिळतोय. कारण 41 धावसंख्येची तुम्हाला गरज होती. आता 39 बनवायचे आहेत. 11 चेंडूचा खेळ तो या डावातला बाकी आहे. फिरवलेला बॉल त्याला उडवून फेकलंय लॉंग ऑफच्या डोक्यावरनं. आमच्या समालोचन कक्षाच्या वर्ण सीमा रेषेच्या पार. षटकार 6. धावसंख्या 78. चांगला बॉल इथे आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळालाय. बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेलाय. निर्धाव चेंडू तो येत असताना आपण पाहताय. या ओव्हरच्या आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 3 चेंडू ते समाप्ती अखेरीस 78. 78 धावा या डाफलकावर लागल्या गेल्यात. अजूनही जर पाहिलं तर इथनं या डावातले 9 चेंडू शिल्लक आहेत. त्यामध्ये 33 या धावसंख्येची गरज आहे. 9 बॉल 33 ज्या डाफलकावर लावायचे आहेत, कशा पद्धतीने लावल्या जातील ते आपल्याला बघायचंय. त्यावेळेस मात्र फटका तो फसलाय. बॉलनं उंची जास्त गाठली आहे, लांबी तेवढीशी नाहीये. सेल्फ फॉलो थ्रू मध्ये गोलंदाजानं ट्राय करायला हवी होती, मात्र त्यानं तिथे जाणं नापसंत केलं आणि त्याचंच कारण तिथे रन त्यामध्ये वाढ झाली. धावसंख्या जाऊन पोचली ती 79. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 8. रन बनवायचे आहेत 32. मोठे फटके ते खेळणं गरजेचं आहे आणि मोठे फटके जर खेळले नाही तर या धावसंख्येला अंजाम तो तुम्हाला दाखवता येणार नाही. यावेळेस मात्र हा बॉल मिडविकेट क्षेत्रामध्ये खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक त्याला बीट करत असताना बॉल गेलाय मिडविकेटच्या बाहेर सीमारेषा पार. चौकाराच्या मदतीने आता गरज आहे 28 या धावसंख्येची. बॉल शिल्लक आहेत 7. प्रत्येक बॉलवर मोठ्या फटक्याची इथे गरज आहे. प्रत्येक चेंडूवर जर मोठा फटका खेळला तर या मॅच मध्ये विजयाचं जे स्वप्न तुम्ही पाहिलंय ते स्वप्न सत्यामध्ये तुम्हाला साकार करता येईल. प्रत्येक टीम विजयाचं स्वप्न पाहूनच या स्पर्धेमध्ये उतरली आहे. मात्र त्यापैकी काहीच टीम ज्यांचं विजयाचं स्वप्न किंवा मग क्वालिफाय होण्याचं स्वप्न ते पूर्ण होणार आहे. 7 ओव्हर नंतर 83 लागलेत. 6 बॉल 28 ची गरज आहे. व्हाईट साठी रिव्ह्यू आहे इथे. बॅटिंग साइड रिव्ह्यू. पंचांनी फेअर बॉल तो घोषित केला होता. इट्स अ फेअर बॉल. शेवटचं षटक आहे आणि त्यामध्ये तुम्हाला रिव्ह्यू आता घेता येणार नाही. फलंदाजी करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू लॉस झालाय. 6 बॉल आता 28 धावसंख्येची गरज आहे. याआधी मॅच मध्ये ही तेच चित्र होतं. शेवटचे 6 बॉल आणि 28 ची गरज. इथेही 6 बॉल आणि 28 ची गरज बाकी राहते. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सागर माळी जे गोलंदाजी करण्याकरता आलेत. 6 बॉल मध्ये 28 धावा त्या त्यांच्याकडनं वसूल करायचे आहेत बॅटरला. फलंदाज दीपक पाटील 5 बॉल मध्ये 14 वर. फलंदाज सचिन ते 5 बॉल मध्ये 6 वर बॅटिंग करत असताना पाहायला मिळतात. एक चांगला बॉल अगदी योग्य त्याची सुरुवात आपल्या पहिल्या चेंडूवर ती केली आहे. टप्पा खाल्यानंतर बॉल सरळ देहेष्टीवर आदळतो. एक निर्धाव चेंडू तो तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल न सुरुवात केली या ओव्हरची. पुढचा बॉल सलगचा दुसरा, तोही योग्य टप्प्यावरचा आहे. बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेलाय.
निर्धावाच्या स्वरूपानं आला. एकंदर आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 2 बॉलमध्ये कुठली रन नाही आहे, त्यामुळे या मॅचवर कुरघोडी ती झालेली आपल्याला पाहायला मिळते क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमची. हॉटेल भानू चांगल्या पद्धतीची कामगिरी ती आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. चांगली योग्य त्याची रणनीती राहिली आहे गोलंदाजी करत असताना. यावेळेस काही चुका त्या होत आहेत, त्या चुकांचं भुगतान काय करावं लागेल येणाऱ्या काळात नक्की ते आपल्याला कळणार आहे. मात्र सध्या जर आपण पाहिलं तर हॉटेल भानू संघ या मॅचवर हावी होत असताना पाहायला मिळतोय. हॉटेल हर्षल कॉटन ते आता मात्र थोडासा उशीर झालेला आपल्याला पाहायला मिळतोय, कारण या डावाची जवळपास औपचारिकता ती बाकी राहते. 2 बॉलमध्ये 20 धावसंख्येची गरज आहे. हर्षल कॉटन या टीमला जिंकण्याकरता हॉटेल भानू संघ त्यांचा परफॉर्म खूप चांगला राहिला बॅट अँड बॉल बरोबर आणि त्या चांगल्या परफॉर्मन्समुळेच या मॅचच्या विजयाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेत हर्षल कॉटन. बघूया कशा पद्धतीची कामगिरी असेल यावेळेस. मात्र हा बॉल तिथे फील्ड करण्याचा प्रयत्न तर केला, मात्र तो प्रयत्न असफल राहिलाय. बॉल सीमारेषा पार, चौकार 4. सागर माळी यांना शेवटच्या स्लॉग ओव्हर करता राखून ठेवलं होतं, आणि का राखून ठेवलं होतं ते त्यांनी त्यांच्या गोलंदाजीच्या माध्यमातून सांगितलं. अगदी योग्य टप्प्यावरची गोलंदाजी केली आणि फलंदाजांना पुरतं शांत ठेवलंय. या शेवटच्या बॉलवरच्या फटक्यानं विजय तर साकार करता येणार नाही, मात्र झेल कसा होतोय ते तिथे पाहण्यालायक ठरेल. मात्र झेल झालाय ड्रॉप आणि याबरोबरच विजयी होतीये टीम हॉटेल भानू. हा संघ इथे विजयी होत असताना पाहायला मिळते. हॉटेल भानू या संघाला विजयाच्या लक्ष शुभेच्छा. येणाऱ्या पुढच्या मॅच मध्ये हर्षल कॉटन आपल्याकडनंही चांगल्या पद्धतीचा परफॉर्म व्हावा म्हणून आपल्यालाही असतील शुभेच्छा. आपण जाऊया यानंतर मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे. मिनिटाचा अवधी आहे, त्या 2 मिनिटात आपल्याला मैदानाच्या आतमध्ये येऊन क्षेत्ररक्षण सजून मॅच सुरू करायची आहे.